विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 10 मिनिटं सुद्धा वेळ लागत नाही. आपण पहिले 2 व्हिडिओ बघितलेत. व्हेइकल ऑन अ हॉरिझॉन्टल कर्व्हड रोड आणि त्याचबरोबर वेल ऑफ डेथ मधलं मिनिमम स्पीड आणि मॅक्सिमम स्पीडचे आपण एक्सप्रेशन बघितले. 10 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतोय. आता ही जे बडबड मी करतोय त्यात थोडासा वेळ जातोय ना. पण ऐका ना, वेळ जात वगैरे काही नाहीये. आज जो प्रश्न घ्यायचा तो हा घ्यायचा आहे. पहिला थोडंसं एक्सप्लेन करतो. जेव्हा हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड वरती ही व्हेइकल जेव्हा ट्रॅव्हल करते ना, तेव्हा तिचा मॅक्सिमम जे वेलॉसिटी आहे त्याचा जो फॉर्म्युला असतो अंडर रूट म्यू एस इंटू आर आणि जी. आता मला जर मॅक्सिमम स्पीड इन्क्रीज करायचं असेल, एक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढवलं पाहिजे. शक्य नाहीये ते. रेडियस वाढवलं पाहिजे. अरे मग रस्ता मोठा आपण करूच शकत नाही. टर्न तर तेवढंच बसणार आहे. मग कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन वाढवलं पाहिजे. रस्ता जरा खडबडीत केला पाहिजे लक्षात घ्या. जे आपल्या देशात ऑलरेडी असतात लक्षात घ्या खडबडीत रस्ते म्हणूया आपण. पण मेन पॉइंट काय आहे? हे जे आहे ना, हे जे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे ना, हा बऱ्याचशा गोष्टीवर डिपेंड होतो. पाऊस पडलाय, चिखल झाला, याची व्हॅल्यू कमी. मग अशा वेळेस मॅक्सिमम स्पीड कमी होणार ना, तेव्हा गाड्यात पलटी व्हायचे चान्सेस पण आहेत टर्नवर. मग आता याच्यासाठीच ना ह्या गोष्टी नको आहेत म्हणून आपल्याला बँकिंग करायचंय. आता बँक म्हणजे पैसा असतो ते वेगळं माहिती आहे. इथं बँकिंग ऑफ द रोड म्हणजे रोडला टिल्ट करायचं आहे. म्हणजे हा रोड आहे. असं मी दाखवत नाही आता हे किंवा दाखवतो समजा हे असा टर्न रोड आहे लक्षात घ्या. ओके. पण आता मला काय करायचंय त्याच रोडला असं टिल्ट करायचंय. ओके. वरती थोडस म्हणूया आपण. म्हणजे बघा मी सांगतो ही व्हेइकल आहे बरं का. जेव्हा मी 12वी होतो ना, तेव्हा मला हे कळालंच नाही काय आहे ते डायग्राम. आज कळतंय मला. म्हणजे मी जेव्हा शिकवायला सुरुवात केली तेव्हा मला कळालं, अरे व्हेइकल आहे, फोर व्हीलर. ही 2 चाकं इथे आहेत. बाकीची 2 त्याच्या पुढे आहेत लक्षात घ्या. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पहिले 2 व्हिडिओ बघितलेत का? बघितलेत. मगच हा व्हिडिओ बघा बरं का. मग पहिले 2 व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर तुमच्या लक्षात असेल की नेहमी डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये वेट ऍक्ट होतं. नेहमी डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये कोण ऍक्ट होतं? वेट. तर या वेटला तेवढाच एक कॉम्पोनंट बॅलन्स करतो. तुम्ही म्हणाल नॉर्मल रिएक्शन नाही. नॉर्मल रिएक्शन सरफेसला परपेंडिक्युलर असते. आता सरफेसच तुम्ही टिल्ट केला तर नॉर्मल रिएक्शन सुद्धा टिल्ट होणार ना. म्हणजे या सरफेसला बरोबर परपेंडिक्युलर ही कोण असणार आहे? नॉर्मल रिएक्शन. अरे पण हा जो आहे ना, मग तुमचा रोड प्लेन होता, तुम्ही त्याला असं वरती केलं. हा जो थीटा आहे तोच आपला अँगल ऑफ बँकिंग आहे लक्षात घ्या. बरं थांबा ना. मग इथं थीटा असेल तर इथं थीटा येणार त्याप्रमाणे टिल्ट केलंय. आणि ह्याचा नॉर्मल रिएक्शनचा एक कॉम्पोनंट इकडे येतो. बघा मी सांगतो कॉम्पोनंट म्हणजे काय. आता हे तुमचे असं ऍक्सिस आहे समजा हा. हा तुमचा फोर्स आहे. तर त्याचा हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असतो आणि हा व्हर्टिकल कॉम्पोनंट. कॉम्पोनंट आहेत. तर मेन फोर्स पेक्षा त्यांची व्हॅल्यू कमीच येणार आहे बरं का लक्षात घ्या. म्हणजे आता समजून घ्या कॉम्पोनंट कसे काढायचे बघा. हा थीटा असेल तर ही त्याची ऍडजसंट साइड आहे. एन कॉस थीटा. ही त्याची अपोजिट साइड आहे आणि ती साइड खाली आहे. डायरेक्शन लक्षात घ्या. मग हे आहे एन साइन थीटा. फिगर लक्षात आली का बघा. व्हेइकल ऑन अ बँक्ड रोड. तुम्हाला सांगतो नेहमी डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये काय ऍक्ट होतंय? वेट. ओके. सरफेसला परपेंडिक्युलर कोण आहे? नॉर्मल रिएक्शन. त्याचे 2 कॉम्पोनंट आहेत. एन साइन थीटा आणि एन कॉस थीटा. मग त्याला सुरुवात करूया. आपण डेरिव्हेशनला नेहमी या शब्दानं सुरुवात करतो. कन्सिडर अ व्हेइकल. जे प्रश्न दिसतं ते लिहायचं. ट्रॅव्हलिंग ऑन अ बँक्ड रोड. ट्रॅव्हलिंग शब्द मी लिहिला नाही चालतंय. कन्सिडर व्हेइकल ट्रॅव्हलिंग म्हणा ऑन अ बँक्ड रोड. पण हे लिहायला विसरू नका. काय रे? ऍज शोन इन अबव फिगर. ऍज शोन इन अबव फिगर. हे लिहिल्यानंतर आपण काय लिहितो रे? लेट. सांगा बघू एम म्हणजे कोण रे? मास ऑफ द व्हेइकल. जी म्हणजे कोण आहे? एक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी. एन म्हणजे कोण आहे? नॉर्मल रिएक्शन लक्षात घ्या. एन म्हणजे कोण आहे? नॉर्मल रिएक्शन. थीटा म्हणजे कोण आहे? अँगल ऑफ बँकिंग. आर म्हणजे कोण आहे? रेडियस. त्या रोडची रेडियस ऑफ कर्वेचर म्हणलं तरी चालतंय लक्षात घ्या. मग हे लिहिलं एवढं. एवढं लिहिलंय आपण काढतोय मोस्ट सेफ स्पीड लक्षात घ्या. ओके. मोस्ट सेफ स्पीड काढणार आपण या बँक रोडवर. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो लिहायचंय काय बघा मला की व्हेरियस फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ व्हेइकल. ऍक्टिंग ऑन अ व्हेइकल आर. कुठले कुठले फोर्स ऍक्ट होते? नॉर्मल रिएक्शन ऍक्ट होतोय. वेट डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतोय. बरोबर आहे. आणि एवढं 2 लिहिलं तरी चालतंय. 2च फोर्स ऍक्ट होतात. 2च.
मी इथं फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर केलेला नाहीये, लक्षात घ्या. मग एवढेच फोर्सेस ऍक्ट होत आहेत. आता सगळ्यात महत्वाचा, नॉर्मल रिॲक्शन कॅन बी रिझॉल्व्ड. बघा मी काय लिहितोय, कॅन बी रिझॉल्व्ड इन टू कॉम्पोनंट्स. टू कॉम्पोनंट्स. ठीक आहे, व्यवस्थित लिहा बरं का, इथे एम आहे बरं का, कॉम्पोनंट्स. मग नॉर्मल रिएक्शन कॅन बी रिझॉल्व्ड इन टू कॉम्पोनंट्स. कुठले कुठले दोन कॉम्पोनंट्स सांगा? एन साइन थीटा आणि एन कॉस थीटा. एन साइन थीटा आणि एन कॉस थीटा हे दोन कॉम्पोनंट आहेत. आता मी तुम्हाला सांगतो, रोड असा आहे, हा जो कर्व आहे ना, हे असा कर्व आहे, सेंटर या बाजूने आहे आणि सेंटरच्या दिशेनं जो फोर्स ऍक्ट होतो ना, तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. मग ते वाक्य मी इथं लिहितो की नेसेसरी, बघा मी काय लिहितोय, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय एन साइन थीटा. तुम्हाला फॉर्म्युला सांगा, एन साइन थीटा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय, त्याचा फॉर्म्युला काय रे? mv² अपॉन r. वेट इज बॅलन्स्ड बाय एन कॉस थीटा. बघा ना, वेट डाऊनवर्ड डायरेक्शन, हा अपवर्ड डायरेक्शन, ते दोघं एकमेकाला बॅलन्स करतायत. मग फॉर्म्युल्यात काय येणार रे? की एन कॉस थीटा इक्वल्स टू वेटचा फॉर्म्युला mg. चला, 1 आणि 2 याचा रेशो घ्या. रेशो घेताना एन लाईन कॅन्सल होईल. अरे पण साइन अपॉन कॉस कोण येणार आहे? टॅन थीटा. साइन अपॉन कॉस काय येणार आहे? टॅन थीटा, लक्षात घ्या. आणि दॅट इक्वल्स टू v² अपॉन rg. ओके, आता समजून घ्या, मी इथं काय लिहितोय बघा. देअरफॉर, मी लिहिलेलं लक्षात घ्या. देअरफॉर मी इथं असं लिहितोय, थीटा इक्वल्स टू टॅन इनवर्स v² अपॉन rg. हा जर ह्या टॅन इकडं आलं तर टॅन इनवर्स होणार, लक्षात घ्या. मी का लिहिलं मध्येच असं? अरे ती py/q आहे. पहिल्यांदा वायलन ऍप्लिकेशन ओपन करा. रोटेशनल डायनामिकचा प्रश्न बघा. पहिली किंवा दुसरीच एमसीक्यू किंवा व्हीएसए मध्ये तुम्हाला प्रश्न दिसेल, स्टेट द फॉर्म्युला फॉर अँगल ऑफ बँकिंग. मग टॅन थीटा नाही विचारलं, नुसतं थीटा विचारलंय. मग थीटा इक्वल्स टू फॉर्म्युला काय येणार? टॅन इनवर्स v² अपॉन rg. अरे पण तुम्हाला व्ही काढायचं आहे ना, मग व्हीचा फॉर्म्युला येणार अंडर रूट rg टॅन थीटा. कसं आलं? हे rg इकडं आलं, v² ची व्हॅल्यू rg टॅन थीटा. तुम्हाला व्ही पाहिजे ना, म्हणजे रूट मध्ये काय येणार? rg टॅन थीटा. बघा ना, किती वेळ झाला ते बघा. 8 मिनिटं झाली टोटल. त्यातली 1-1.5 मिनिटं माझी बडबड आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो, पण केलं काय ते बघा. पहिली गोष्ट म्हणजे ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या रे, मी बाजूला सरकतोय. ओके, हा प्रश्न परीक्षेत यायचे चान्सेस भरपूर आहेत. न्यूमेरिकल्स खूप आहेत त्याच्यावरती. काय काढलं इथं आपण, की एक सेफ स्पीड साठी फॉर्म्युला काढला. मॅक्सिमम पॉसिबल स्पीड वेगळं आहे, मिनिमम पॉसिबल स्पीड वेगळं आहे, हे सेफ स्पीड आहे. याच्यासाठी मी काय केलं, लक्षात घ्या, की नॉर्मल रिॲक्शनला मी 2 कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह केलं. एक कॉम्पोनंट होता एन साइन थीटा आणि दुसरा कुठला होता? एन कॉस थीटा. वेटला कोण बॅलन्स करतंय? एन कॉस थीटा. डायग्राम आठवा. एन साइन थीटा काय प्रोव्हाइड करतोय? सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजे mv² अपॉन r. घ्या की दोघांचा रेशो. रेशो घेताना एन ला एन कॅन्सल, साइन अपॉन का कॉस काय होणार आहे? टॅन थीटा. एम ला एम कॅन्सल, म्हणजे v² अपॉन rg. झाले की फॉर्म्युला तयार. कुठं अवघड आहे? फक्त हे 2-3 शब्द लक्षात घ्या. आता मी सांगतो, कन्सिडर, बघा मी सांगतो, लेट हे शब्द वापरतोय, फ्रॉम फिगर, व्हेरियस फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल, म्हणजे रोटेशनल डायनामिक्स मध्ये 4-5 डेरिव्हेशन तर एवढे सोपे आहेत. अरे पूर्ण फिजिक्स मध्ये डेरिव्हेशन सोपे आहेत. तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे व्यवस्थित, लक्षात घ्या. मग कराल ना अभ्यास व्यवस्थित? ओके, लाईव्ह सेशन आपले अटेंड करताय ना बाळांनो? 11th स्टँडर्डच्या मुलांसाठी पण लाईव्ह सेशन घेऊन यायचंय मला. खूप काम करायचंय मला, खूप. थकून जातोय, कदाचित चेहऱ्यावरचा थकवा दिसत असेल तुम्हाला, पण मला इच्छा आहे की हे डेरिव्हेशन्स कंप्लीट करा. हे फॉर्म्युले तुम्हाला आलेच पाहिजे, ते लक्षात घ्या. बाजूला सरकतोय पुन्हा एकदा, मगाशी एकदा काढला नसेल स्क्रीनशॉट, पुन्हा काढा. ओके, व्हेइकल ऑन अ बँक रोड, तुम्हाला सेफ स्पीडचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. तो आहे अंडर रूट rg टॅन थीटा. ठीक आहे, ऑल द बेस्ट.